लांब ह्या चालींसाठी मी आता उतरते पाण्यामध्ये. आता मूळ समस्या आहे LPGचं. त्यामुळे बरीचशी लोक गावी जाऊन चूल पेटवत आहेत. म्हणजे तुम्हाला जी नाळ तुमची जी बांधलेली आहे ती तुम्हाला विसरून चालणार नाही. नमस्कार मंडळी, मी मृणालिनी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज तुम्हाला वेगळं घर दिसत आहे. तर आज आम्ही आलो आहोत रोहिणी फार्म स्टे इथे, वज्रेश्वरी रोड, विरार. तर आजच्या दिवसासाठी आम्ही हे घेतलेलं आहे, कॉटेज घेतलेलं आहे, ज्याचं नाव आहे वैभव कॉटेज. आज आहे शुक्रवार आणि गुड फ्रायडेची सुट्टी आहे. मीराच्या बाबांना सुट्टी होती, तर म्हटलं चला आपण मस्त मीराला बाहेर फिरायला घेऊन जाऊया. तर आम्ही आलो आहोत इथे रोहिणी फार्म स्टे मध्ये. चला तर मग आज जे आपण कॉटेज घेतलेली आहेत ते आपण बघूयात. तर हे आहे आपलं आजच्या दिवसाचं कॉटेज. तर इथे पाहू शकता तुम्हाला, इथे 2 मोठ्या अशा खिडक्या दिसत आहेत. अगदी हवेशीर असं मस्त असा परिसर आहे, हवेशीर परिसर आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आलो आहोत. एप्रिल महिना चालू आहे आणि इथे वातावरण खूपच छान आणि थंड आहे. एसीची काहीही गरज नाहीये. तरी जर तुम्हाला गरम होत असेल तर एसीची ही सुविधा आपल्याला इथे मिळालेली आहे या रूम मध्ये. तर ह्या रूम मध्ये तुम्हाला एक मोठा बेड, एक सिंगल बेड, असं 2 बेड मिळालेले आहेत. तुम्ही 3-4 जणांची फॅमिली आरामात इथे येऊन राहू शकता. आपलं सामान आणि कपडे लटकवण्यासाठी एक असं वॉर्डरोब नाहीये, पण एक छान असं एस्थेटिक लाकडाचं स्टँड आपण म्हणू शकतो, ते त्यांनी इथे ठेवलेलं आहे. ते दिसायला अगदी सुंदर दिसतंय. त्यानंतर इथे छोटं टेबल आहे, त्याच्यावर तुम्ही आपलं सगळं सामान ठेवू शकता. हे जे कॉटेज आहे ना, ते पूर्णपणे कौलारू आहे, त्यामुळे इतका थंडावा जाणवतो. इथे एसीची ही गरज नाही. खूप छान असं थंड वाटतंय. इथे तुम्ही वरती बघू शकता, कौलाच्या बाजूला ही एक अशी ट्रान्सपरंट शीट लावलेली आहे, त्याच्यामुळे उजेड डायरेक्ट आतमध्ये येतोय, त्यामुळे लाईटची ही गरज नाहीये इथे. तर या रूम मध्ये सजावटीसाठी बाकी काही नाहीये, पण समोरच्या भिंतीवर एक मस्त अशी फ्रेम लावलेली आहे. इथे छान असं सिंगल वॉशरूम सुद्धा आहे. चला तर आपण वॉशरूमची सुविधा बघूया. या वॉशरूमच्या दरवाजालाच त्यांनी आरसा दिलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, स्वच्छ असं वॉशरूम दिलेलं आहे. गीझर आहे पाणी गरम करण्यासाठी. आपल्या कॉटेजच्या बाहेर एक मस्त झुला आहे. भिंतीवरची वादळपेटी एवढी सुंदर वाटते. आम्ही आमच्या कॉटेजच्या बाहेर आलेलो आहोत. आता आम्ही जातोय जेवायला, कारण खूप भूक लागलेली आहे. चला तर मग आपण डायनिंगचा एरिया बघूया कसं वाटतोय ते. कसं आहे जेवण? खूप छान आहे. तिकडे पंगत बसलंय पूर्ण जेवायला. तर आता आपलं छानपैकी मस्त जेवण झालेलं आहे आणि आता आपण थोडं जेवण झालेलं आहे. आता मी थोडं रूमवर जातो. इथे तुम्ही बघू शकता, ही आपली रूम आहे आजची, वैभव म्हणून. तर ह्याचे जे मालक आहेत या जागेचे, त्यांनी मला सांगितलं की वैभव मांगले आहेत ते नेहमी येतं तेव्हा ही रूमच घेतात, म्हणून या रूमचं त्यांनी नाव ठेवलं आहे वैभव म्हणून. तर आता थोडं रूमवरती जाऊया, थोडं जरा विश्रांती घेऊया आणि मग आपण आपलं पुढचं शूटिंग चालू करूया. दुपारची विश्रांती झालेली आहे. आम्ही जेवून लगेच विश्रांती करायला गेलेलो. थोडा वेळ मीराही झोपलेली. आता तीही फ्रेश झाली, आम्हीही फ्रेश झालोय. तर आता आम्ही पूर्ण फार्मची एक टूर करतोय, म्हणजे इथे काय काय आहे, काय काय बघण्यासारखं आहे, काय काय गेम्स आहेत, ते आता आम्ही फिरतोय.
तर मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे की आता आपण तुम्ही ह्या ठिकाणी कसं पोचाल आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कोणत्या टाईपचे पॅकेजेस अवेलेबल असतात इकडे. तर हे ठिकाण जे आहे ते वसईमध्ये आहे. वसईमध्ये जर तुम्हाला वज्रेश्वरी माहिती असेल तर ते वज्रेश्वरीचं थोडंसं म्हणजे एक अंदाजे 3 ते 5 किलोमीटर थोडंसं मागे आहे हे. आणि तुम्ही डायरेक्टली जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर तुम्ही वसई स्टेशनला येऊन वसईवरून ओला उबर करून तुम्ही इकडे येऊ शकता. किंवा तुम्ही जर आजूबाजूच्या परिसरात असाल तुम्ही डायरेक्टली तुमचं रॅपिडो किंवा ओला उबर करून इकडे येऊ शकता. लोकेशन सहज तुम्हाला मिळेल मॅपवरती. तुम्ही फक्त सर्च करा रोहिणी कृषी पर्यटन वसई आणि तुम्हाला याची लोकेशन मिळेल लगेचच. त्यामुळे लोकेशन शोधण्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार. तर आता सांगायचं झालं पॅकेजबद्दल तर इकडे 2 टाईपचे पॅकेजेस असतात. पहिलं आहे 1 डेसाठी, तर त्यामध्ये तुम्ही इकडे सकाळी या आणि संध्याकाळी तुम्ही निघून जाऊ शकता. आणि मग तुमचं जे ब्रेकफास्ट लंच आणि इव्हिनिंग स्नॅक असणार आहे ते इकडे तुम्ही येऊन करू शकता. आणि दुसरं आहे ते स्टेसाठी, त्यामुळे तुम्ही 1 डे आणि 1 नाईट स्टेसाठी तुम्ही इकडे याल. आता ह्याचे प्राइजेस किती आहेत तर ती व्हॅरी होत असतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला ह्याचे लिंक्स देऊ किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याची डिटेल्स ॲड करू जी आम्हाला ह्यांच्याकडून मिळेल ती, आणि तुम्ही ते रेफर करू शकता किंवा तुम्ही स्वतःच त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर्सवरती फोन करून डिटेल्स घेऊ शकता. आता 7:30 वाजलेले आहेत आणि जेवायला बराच वेळ आहे. तर आम्हाला संध्याकाळच्या स्नॅक्स नंतर त्यांनी आम्हाला स्टार्टर आणून दिलं आहे. तर ॲक्च्युली बाहेरच जाऊन खायचं होतं पण मीरा झोपली आहे त्यामुळे आम्ही काय बाहेर जाऊ शकलो नाही. त्यामुळे आम्हाला त्यांनी आमच्या कॉटेजमध्ये आमच्या रूममध्येच त्यांनी स्टार्टर आणून दिलं आहे. तर जे व्हेज आहेत त्यांना व्हेज स्टार्टर, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना नॉनव्हेज स्टार्टर. चला तर मग बघूयात व्हेजमध्ये काय आहे आणि नॉनव्हेजमध्ये काय आहे. आपण आधी हे ओपन करूयात. तर आय थिंक हे व्हेज दिसतंय. नाही, हे नॉनव्हेज आहे. हे नॉनव्हेज आहे का? हो, चिकन आहे. ओके, मग हे काय आहे? हे व्हेज आहे. ओके, मग हे आय थिंक हे पनीर पकोडा आहे आणि नॉनव्हेजमध्ये चिकन आहे. आता टेस्ट करून बघूयात कसं आहे. मी तर नॉनव्हेज खाणार नाही आहे त्यामुळे व्हेज बघूयात कसं आहे. लिंबू छान, एकदम मोठा लिंबू आहे यांच्या बागेतलाच लिंबू आहे. हे काय चिकन 65 चिकन आय थिंक चिकन तंदूर टाईप काहीतरी डिश आहे. छान. तिकडे बाहेर बसून खायला आणखी मजा आली असेल कारण तिकडे तो ॲम्बियन्स आणि तिकडे जे गरम गरम चिकन आपण जे तंदूर काढलं तिथं एकदम अप्रतिम लागलं. पण मेळामुळे आम्हाला काही जाता येणार नाही बाहेर, पण आपण तिकडे एन्जॉय करूया. बाहेरचं जे काही लाइटिंग वगैरे ते आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवूच, जेणेकरून तुम्ही कधी नेक्स्ट टाइम येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. आता मी इकडे सकाळी आम्ही इकडे स्विमिंग पूलला चाललो आहे. तर आता इकडे स्विमिंग पूलमध्येच आंघोळ करणार आहे सकाळची आणि त्यानंतर मग येऊन रूममध्ये प्रॉपर आंघोळ करणार आहे. तर चला मग बघूया स्विमिंग पूल कसा इकडचा. तर गावी जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावी जायचो तेव्हा थोडीफार आम्ही स्विमिंग केले नदीमध्ये. तर बघूया आज ती मी स्विमिंग पूल आपली ती नदीमध्ये शिकलेलं पोहायचं अजून आठवत आहे का मला. आणि इकडे बघूया पोहायचा थोडा प्रयत्न करूया. पाणी थोडं थंड आहे तरी पण मृणालीने मला चॅलेंज दिलं की तुम्ही मला इथून ते म्हणजे हा जो टोक आहे ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पोहून दाखवायचं आहे. त्यामुळे ह्या चॅलेंजसाठी मी आता उतरते पाण्यामध्ये.
नमस्कार मंडळी. तर आपण काल रोहिणी फार्मला भेट दिली होती. तर त्यांचे जे आहेत त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण थोडा आता गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल बरीच माहिती आपल्याला मिळणार आहे. तर त्यांनी हे एवढं सगळं फार्म कसं उभारलं, त्यांनी किती मेहनत घेतली ह्याच्या मागे, हे सगळं आपण त्यांच्याकडून त्यांच्या तोंडातून ऐकणार आहोत. चला तर मग आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. सर, तर आधी सर्वात आधी माझा एक प्रश्न आहे की ह्याला रोहिणी फार्म असं नाव का ठेवलं? पहिलं नमस्कार, रोहित गुप्ते माझं नाव. आणि मेन मालक आहे ते गव्हाणकर आहे. म्हणजे गव्हाणकर आम्ही सगळे कोकणातलेच. संजीव गव्हाणकर, श्रद्धा गव्हाणकर म्हणून मॅडम ताई आमच्या. आणि रोहिणी हे नाव जे आहे ना, हे आमच्या आजीचं नाव आहे. आपण म्हणतो ना की साधं आणि सोपं नाव आहे. लोकांसारखं आम्हाला असं ते इंग्लिश नाव ठेवायची गरज वाटत नाही, वाटली पण नाही तेव्हा. आपण म्हणतो ना आपल्या लोकांच्या आपल्याला आशीर्वाद असतात, तसं तो रोहिणी आजींचा आम्हाला खूप आशीर्वाद आहे. आणि ते त्यांच्यामुळे मी सांगितलं ना, तुम्ही तो घेतलाच ना की आमच्याकडनं फसवाफसवी नाहीये काही. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की हे जे नाव आहे ना ते खूप आम्हाला भावतं. तर लोक मला विचारतात तुझं नाव रोहित आहे, म्हटलं ना आमच्या आजीची आणि माझी राज सारखी, त्याच्यात आम्ही खूप सुखी होतो. त्याच्यावेळी आमच्या आजीचं नाव आहे रोहिणी कृषी पर्यटन केंद्र. अॅग्रो टुरिझम फार्म हा बघा थोडासा वेगळा शब्द असतो लोकांना. आणि असं वाटायला लोकांना म्हणजे कसं बऱ्याच वेळा फसगत कशी होते, तुम्ही एकदा बघतात वेगळे पिक्चर आणि इकडे आल्यावर वेगळं दिसतं. उलट आहे आमच्याकडे लिमिटेशन आहेत. आम्ही किती फोटो पाठवू. लोक इकडून बघतात की 15.5 एकरमध्ये आम्ही 4 एकरमध्ये बिझनेस करतोय, कारण की आपली जागा वर बाकी सगळी शेती आहे. आणि इतकं छान त्यांनी मेंटेन केलेलं आहे तेव्हापासून की ठिबक सिंचन योजना, कुठलाही पाण्याचा अपव्यय होऊ द्यायचा नाही. तेव्हापासून लोक मला विचारतात तुम्ही कोणाला एक्सपर्टला बोलवलंय का इकडे? नाही म्हटलं, आमच्या लोकांनीच जसं केलेलं आहे. म्हणजे आपण म्हणजे काय हॉटेल नाही, 5 स्टार हॉटेल किंवा तुम्ही सकाळी आलात राहायलात निघून गेलात. तुम्हाला याच्यापेक्षा तुम्ही निसर्गाशी बांधील झाला पाहिजे, म्हणजे एक्सप्लोर व्हायचंय तुम्हाला. म्हणून तर आमचं एक मोठं असतं फार्म टूर देणं. आम्ही त्या हिशोबाने सगळ्या नर्सरी सुंदर मेंटेन केलेली आहे. लोकांना या गोष्टी मिळायला बघत नाही आणि लोक मजा करतातच, पण त्याच्यावर निसर्ग. आणि आमचं एक असं शाळेतली मुलं आली जे झाडाचे किंवा 100 रुपये तुम्हाला रोहित काका माझ्या 10 रुपये तरी ते झाड घेऊन जाणे लावका की त्याला कुठेतरी ते त्याला म्हणजे आवड निर्माण झाली पाहिजे झाडं लावण्याची निसर्गाशी. त्याच्यामुळे आम्ही ते लोकांना मी ते सांगत असतो आमच्याकडे गेस्ट की तुम्ही रूम कॉटेजमध्ये, आणि लोक कॉटेजमध्ये पेक्षा बाहेर जास्ती असतात आमच्याकडे. काय का असं की इथं तुम्ही बघाल तर तुम्हाला ऑक्सिजन पूर्णपणे प्युअर मिळतो. इथे विविध प्रकारची झाडं असतात. आजकालच्या मुलं फक्त पुस्तकाची झाडं बघतात, ती त्यांना खरी बघता येतात कुठल्याही प्रकारची वेगळी नवीन झाडं. आम्ही काल नर्सरी बघत होतो, चालत आम्ही बघत, तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या तुळस म्हणा किंवा खूप अशी औषधी वनस्पती आम्हाला दिसते. त्या झाडांबद्दल मला जरा आमचं कसं आहे ना की ही नर्सरी म्हणजे आपण लोकांच्या डोक्यात कन्सेप्ट करतो. नर्सरी म्हणजे काय असणार तर इनडोअर प्लांट्स किंवा झाडा फुलं तिथं आमच्याकडे आहेतच, पण त्याच्या बरोबरच काहीतरी युनिक दिसलं पाहिजे लोकांना, काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. म्हणून आमच्याकडे तुम्ही बघाल त्या 90% आम्ही बोलून तुला की आम्ही गांडूळ खत वापरतो. आमच्याकडे एवढा मोठा गांडूळ खत प्रकल्प आहे. लोक माझ्याकडे गांडूळ खत लोक घेऊन जातात भरपूरशी, का मिळत नाही अशा गोष्टी. त्याच्यात ती माहिती देणं, गांडूळ कसं बनणं. त्या माझ्याकडे आजकाल तुमच्या मुंबईला ओला कचरा, सुका कचरा, लोकांना ते आवडतं. नंतर आमच्याकडे ही औषधी वनस्पती अशा विविध प्रकारच्या आहेत की समजा आपण तुळस म्हणतोय उदाहरण दिलं तर तुळशीचे प्रकार आपल्याला 2च माहिती असतात, राम आणि कृष्ण. म्हणून माझ्याकडे 10 प्रकारच्या तुळशी आहेत. मग त्यात बडीशोप तुळस असेल, कापूर तुळस असेल, लिंबू असेल, लवंग असेल, मीठ असेल, बडीशोप असेल, गोड तुळस असेल. लोकांना ह्या घरगुती वापरासाठी पण युज करता येतात. माझ्याकडे इन्शुलिन आहे, म्हणजे तुमचं ए लेवलला आणतं काय शुगर लेवल ते आहे. माझ्याकडे लक्ष्मण फळ आहे जे केमोथेरपीसाठी वापरलं जातं. अशा रेअर फळं आहेत बरीचशी. आम्ही दुर्मिळ फळं इव्हन आम्ही जेव्हा शाळेतली मुलं येतात आम्ही आवणी करताना एक खाचर ठेवलेलं असतं, किंवा आम्ही क्राफ्टिंग दाखवतो म्हणजे आपण कलम कसं करतात. त्यासाठी सगळी बॉटनीची स्टुडंट्स येतात, शाळेतली मुलं येतात, लोकांना आवडतं. म्हणजे आम्ही जो टूर देतो ना त्यात विविध प्रकारचे म्हणजे फुलझाड तर आहेतच, आणि म्हणजे आपण म्हणतो ना अरोमावाल्या वस्तू आहेत, ऑल स्पाइस ठेवलेला आहे, बासमती आहे. अशा लोकांना गोष्टी बघायला मिळत नाही, फक्त ऐकून असतात लोक. त्याच्यामुळे आम्हाला ही जी नर्सरी आमची बरीचशी आम्ही वेगळी ठेवलेली आहे. इनडोअर प्लांट्स आहेत खूपशे जे आम्हाला तुम्हाला घरगुती वापरायलाही तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामुळे नर्सरी ही थोडीशी आमची वेगळी आहे, लोकांना हे आवडतं नुसतं फुलं झाडं बघण्यापेक्षा. आणि आमचा कन्सेप्ट आहे की तुम्ही शांत इकडे यायचंय, म्हणजे कुठल्या लोकांना यायचंय की तुमच्या दैनंदिन कामाला, तुमच्या हेक्टिक जॉबला, पॉल्युशनला किंवा ट्रॅफिकला कंटाळून सिमेंटच्या जंगलाला. त्याच्यामुळे इकडे माझा मॉम मी तोच एक्सपेक्ट करतो की त्यांनी सकाळी उठावं, सूर्योदय बघावा, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावा, पक्ष्यांना बघावं,
शांततेत, आणि लोकांना खूप आवडतं या गोष्टी. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही मजा करा, सगळं करा, पण निसर्गाशी बांधील होतो की आम्ही आता म्हणत असतो ना की आपण निसर्गापासून दूर चाललोय, सगळे मुंबईला शहरात यायला बघताय. कुठेतरी आपण त्यांना एक स्टॉप केला, इकडच्या लोकांना रोजगार दिला, त्यांचं राहणीमान उंचावतंय आणि लोकांना आणि कितीही शहरीकरण झालं तरी तुम्हाला गावाकडे आता मूळ समस्या आहे एलपीजीचं हो. हे. त्यामुळे बरीचशी लोक गावी जाऊन चूल पेटवत आहेत. कोण म्हणजे तुम्हाला जी नाळ तुमची जी बांधलेली आहे ती तुम्हाला विसरून चालणार नाही. बघा, तुम्ही तर 2 दिवसापासून आहात, आमच्या सगळ्या चुलीवर होते. तर ठीक आहे, आम्ही लकी आहोत, आमच्याकडे भरपूर सरपण आहे. पण ते लोकांना एक वेगळं पण वाटतं. म्हणजे तो बघा, शेवटी आपण किती आधुनिक झालो तरी आपल्या जुन्या गोष्टी आपल्याला वापरतच लागतात. आता आपलं सगळं झालेलं दाखवलेलंच आहे. ठिबक सिंचन योजना, आम्ही पावसाचं, तुम्ही आता माझ्याकडे एक वाहतं पाणी आहे, इकडे लोक मजा करतात. त्याला पुढे आम्ही पाणी अडवा पाणी जिरा प्रकल्प केलाय, सगळं काही केलेलं आहे. खरंच असं हे आहे रोहिणी फार्म, खूप छान आहे. आणि एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आताच्या जनरेशनला काय सांगाल की ह्या बिझनेसमध्ये किंवा ह्या असं जर तुम्हाला काही उभं करायचं असेल, निसर्गाशी नाळ जोडून ठेवायची असेल, तर तुम्ही कुठून सुरुवात करू शकता? पहिली गोष्ट म्हणजे तुमची मानसिकता झाली पाहिजे. आजकाल काय झालंय आपल्या मुलांना की आपण म्हणतोय की अरे मला हे पण करायचं आणि ते पण करायचं, ते दोन्ही दगडावर पाय ठेवून होऊ शकत नाही. आणि म्हणतो ना आपण की आता तुम्ही बघता टीव्ही पण बघता, आधुनिक शेतकरी जे असतो तो एका एकरमध्ये पण करोडो रुपये कमवतो. पूर्वीच्या जमान्याची शेती करणं हा मूर्खपणा आहे. आजकाल यंग जनरेशन जे खरेच हुशार आहेत ते घरी जाऊन गावात जाऊन शेती करतात. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही कुठे तर नोकरी करणार, आपण म्हणतो आजकाल स्ट्रेस एवढा झाला, आजकाल यंग जनरेशन डायबिटीस होतो, अटॅक येतो. गावात जाऊन चांगली फक्त आधुनिक पद्धतीने शेती केली की तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला आपण म्हणतो, पण त्याच्यासाठी तुमची पहिली स्वतःची मानसिकता तयार झाली पाहिजे. होतंय कसं की मी कोकणातला आहे पण मी मुंबईला आहे, माझा पगार एवढा आहे, मी कोकणात जाऊन काय करणार. लोकांचं कसं नाही बाबा मी अजून पहिला जॉब करीन मग कोकणात, आणि सुरुवात अशी झाली पण शून्यातूनच होते कुठली पण सुरुवात. पण मग अशी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला पेशन्स पाहिजे, पेशन्स भरपूर पाहिजे त्यामध्ये. हा, आणि थोडासा वेळ पाहिजे. ना तर तुम्ही सांगा मी तिकडे झाडं लावली आणि मी वसईत मुंबईला काम करतो, काही उपयोग शक्य नाही. इकडे स्वतः तुम्हाला ग्राउंड लेवलला उतरावं लागतं, राबावं लागतं. बरोबर. तर अशा प्रकारे आपण सरांकडून जेवढी मिळेल तेवढी माहिती घेतलेली आहे आणि खरंच खूप छान वाटलं इथे येऊन. हा एक दिवस, कालचा पूर्ण दिवस आणि आजचा अर्धा दिवस कसे गेले समजलंच नाही. निसर्गाच्या सानिध्यात अगदी खूप छान वाटलं. तर तुम्ही नक्की अशा ठिकाणी भेट देत राहा आणि रोहिणी फार्म मध्ये नक्की या. तुमच्या फॅमिलीला घेऊन, तुमच्या मित्रमैत्रिणींना घेऊन तुम्ही इकडे येऊन 1-2 दिवस आरामात राहू शकता. तुम्हाला हवं तसं तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि खरंच आमचा पर्सनली अनुभव आहे की खूप छान असं वाटतंय. बाकी सरांनी तुम्हाला सांगितलंच आहे आणि इथे कसं पोहोचायचं त्याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. धन्यवाद. थँक्यू बाळा.